नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. बच्चू कडू थोडे जिद्दी पण कुटुंबाच्या शिस्ती. बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांची अमरावतीत प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून ते बाहेर जाणार हा अर्थ काढणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य. चांदूर बाजार तालुक्यातील रिद्धपूरमधील मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरू होणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. रिद्धपूर येथील थीम पार्कची पालकमंत्र्यांनी केली पाहणी. आणि रेल्वे विभागात सेल्फी पॉइंटवरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा. माहिती देणाऱ्या मुंबईतील अधिकाऱ्याची उचलबांगडी. कंत्राट देणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी. अमरावतीचे आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी मागितली होती माहिती. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यात महायुती आघाडीचे आमदार बच्चू कडू यांच्या कृतीमुळे नाराजी व्यक्त केली जाते. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत कुटुंबातील मूल हट्टी असू शकतं पण कुटुंबाच्या शिस्तीबाहेर नाही असं ते म्हणाले. बच्चू कडू आमचे मित्र आहेत, मनात आलेलं ते बोलतात, पण म्हणून ते काही बाहेर जातील असं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. कारण कसं असतं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा असा असतो की तो मुलगा हट्ट धरतो, तो मुलगा आपला हट्ट प्रकट करतो, पण तो त्या कुटुंबाच्या शिस्तीच्या बाहेर नसतो. बच्चू कडू आमचे असे मित्र आहेत की ते मनात आले की लगेच बोलून टाकतात, पण ह्याचा अर्थ ते बाहेर पडतील, ते मग ही लोकसभा लढतील की ती लोकसभा लढतील असं विरोधकांचं जे मनातले मांडे खाणं चालू आहे ते प्रत्यक्षात त्यांना काही खायला मिळणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी लोकांच्या भावना दुखावण्याचं काहीही कारण नाही. जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही. 22 तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा लोक मोठी तयारी करतायत, तर हे चुकीचं वक्तव्य आहे आणि त्याचा मी निषेध करतोय असं देखील ते यावेळी म्हणाले. मला वाटतं आता ह्या विषयावर खूप देशभर, महाराष्ट्रात देशभर आंदोलनं चालू आहेत आणि बहुधा माहीत नाही मला, पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख माहीत नाही मला, ते पुन्हा म्हणते की दिलगिरी व्यक्त केली, पण त्यांनी अशा प्रकाराने लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही. जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे. ती इतकी प्रचंड आलेली आहे. गावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत, निमंत्रण आलं आहे ते वाटण्यासाठी गावात लोक फिरत आहेत, मिरवणुका काढत आहेत. 22 तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत. लोक घरावर गुढ्या उभ्या करणार आहेत, लोक घरासमोर दिवे लावणार आहेत. अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही, पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे. अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि वनसंपदेनं नटलेल्या मालटेकडीला आता शिवटेकडी नाव देण्यात आलं आहे. या ठिकाणी भव्य शिवसृष्टी उभारली जाणार आहे. इथल्या विकास कामांचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मालटेकडीवर पूर्वीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होता. त्या ठिकाणी सौंदर्यीकरण केलं जाणार असून शिवाजी महाराजांचं कार्य आणि जीवनपट तिथे येणाऱ्या पर्यटकांना पाहता यावा यासाठी नगरपालिका आणि पर्यटन विकास यांच्यामार्फत शिवसृष्टी उभारली जाईल. त्याचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, तुषार भारतीय यांच्यासह शहरातील अनेक नेते उपस्थित होते. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील रिद्धपूर इथं मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीनं करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी रिद्धपूर इथं दिले. रिद्धपूर इथल्या थीम पार्कची देखील पाहणी त्यांनी केली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. खासदार डॉक्टर रणील बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत करंजेकर बाबा, गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईनदेशकर तसंच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार, तहसीलदार नरेश आकनुरी, गोविंद गुरुकुल आश्रमशाळेचे सचिव सुभाष पावडे, मुख्याध्यापक संजय कोहळे मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना पाटील यांनी येत्या जून 2024 पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलं. या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई तातडीनं केली जावी. विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीनं अभ्यासक्रम, कुलगुरूंची निवड, विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसंच आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावं. विद्यार्थी निवडीचे निकष, अभ्यासक्रम आदींबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले. येथील माहिमभट सभागृह, ज्ञानकेंद्र, भक्त निवारा आदींची पाहणी देखील पाटील यांनी केली. मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावं अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. महानुभाव पंथप्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री रिद्धपूर ठरली आहे. यामुळे रिद्धपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. लीळाचरित्रासारखा आद्यग्रंथ जिथे लिहिला गेला त्या स्थानाचं महत्त्व लक्षात घेता शासनामार्फत येत्या जूनपासून रिद्धपूर इथं मराठी भाषा विद्यापीठ सुरू केलं जाईल. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबवताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरात आद्य मराठी ग्रंथ लीळाचरित्राचे निर्मिती स्थान वाजेश्वरी येथील दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंद प्रभू यांचं दर्शन घेतलं. तसंच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली. येथील हस्तलिखित पोथ्या 700 वर्षांपूर्वीच्या आहेत. येथील 600 वर्षांपूर्वीच्या संत महात्म्यांच्या वापरात कापड, भांडी, गाठी यांचीही पाहणी करून प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचं जतन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांना दिले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जेवण आहे. श्री गोपीनाथ ग्रंथालयात आपलं स्वागत. बाबांना करायचा प्लॅन आपण दिला. हो, ही सकळ लिपी मधली पोथी आहे. माणभाव पंथी यांची लिपी आहे सकळ लिपी म्हणून. म्हणजे ते अक्षरांचा अदलबदल आहे. मेळघाट क्षेत्रातील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाला मेळघाट हाट विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू आणि साहित्याला हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरांवरून प्रोत्साहन देण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. मेळघाट हाटच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं येथील सायन्स हायस्कूलच्या प्रांगणात महिला बचत गटाचे उत्पादन विक्री केंद्राचे उद्घाटन म्हणून पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातील उत्पादित साहित्याला हक्काचं विक्री केंद्र मिळालं आहे. या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना विक्री करून बचत गटातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना वनौषधी, बांबूपासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, जंगली मेवा, मध यासारख्या वस्तूंची खरेदी करता येईल. आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत जास्त बचत गटांचं जाळं निर्माण करावं. महिलांची कला कौशल्य तसंच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढवून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. जिल्हा परिषद अमरावती, महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती यांनी एकत्र येऊन जिल्हा नियोजनमध्ये जो 3% निधी महिला बालविकासासाठी असतो त्याच्यातून एक अप्रतिम, म्हणजे सगळंच अप्रतिम आहे. बिल्डिंग ही खूप चांगली बांधलेली आहे, आतलं इंटिरियर खूप चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळामध्ये प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन लागतं. परंतु हा प्रकल्प म्हणजे मुळात सगळ्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या असं लगेच म्हणता येणार नाही, सगळ्या आदिवासी विभागांशी, मग तो गडचिरोली जिल्हा असेल, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातला पालघर जिल्हा असेल, नाशिक जिल्ह्यातला काही भाग जो वनवासी आहे, आदिवासी आहे तो असेल, त्याच्याशी खूप मानसिकदृष्ट्या जोडला जातो. आणि त्यामुळे हा मेळघाटातला प्रकल्प असल्यामुळे तो बंद पडू नये ह्यासाठी तुम्हाला जी मदत लागेल, मी पालकमंत्री असो नसो, मी त्याच्यामध्ये आपल्याला नक्की सहयोग देईन. भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 3D सेल्फी पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. मात्र या सेल्फी पॉईंटमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अमरावतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी केला आहे.
माहिती देणाऱ्या रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मानस पुरे यांची त्यामुळे उचलबांगडी देखील करण्यात आली आहे. यावर आमदार यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतातील विविध रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सेल्फी पॉइंट लावण्यात आले आहेत. या संदर्भात अमरावतीचे माहिती अधिकार कार्यकर्ता अजय बोस यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. तर मुंबईमध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांनी माहिती दिली. यात एका सेल्फी पॉइंटची किंमत ही 6.25 लाख रुपये दर्शवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात 5 ते 10 हजार रुपयातच हा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला अशी माहिती मिळते. संपूर्ण देशभरात 1000च्या वर सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले असून यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते बोस यांनी केलाय. माहिती अधिकारात या सेल्फी पॉइंटची किंमत का सांगितली म्हणून रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मानसपुरे यांना शिक्षा म्हणून तातडीने त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या सेल्फी पॉइंटमध्ये ज्या रेल्वे अधिकाऱ्यांना कंत्राट देऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला त्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून ईडी सीबीआय मार्फत कारवाई करावी आणि मानसपुरे यांच्यावर अन्याय का करण्यात आला त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अरेरावीचा हिटलरगिरीचा कळस आपण आजच्या लोकशाहीमध्ये बघतो आहे. आमच्या अमरावतीतला एक कार्यकर्ता आहे RTIचा अजय बोस म्हणून, त्यांनी माहिती मागितलेली होती की जे सेल्फी पॉइंट्स केलेले आहेत, स्वतःचं कौतुक करण्यासाठी सेल्फी पॉइंट्स रेल्वे स्टेशनवर लावलेले आहेत, त्याला किती खर्च झाला. तर शिवराज मानसपुरे म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांनी ती माहिती दिली आणि त्यांनी माहिती दिली म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आली. असं आहे, माहितीचा अधिकार हा काँग्रेसच्या काळामध्ये आलेला, इथे ट्रान्सपरन्सी निर्माण करण्यासाठी हा अधिकार आलेला आहे. आणि अशा प्रकारे जर केंद्र सरकार एवढी अरेरावी करत असेल तर याचं खरोखर निषेधच आहे. हे कोणीही सहन करणार नाही. लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर येत्या काळामध्ये या अरेरावीला आपल्याला उत्तर द्यावंच लागेल. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयामार्फत रोजिंग डेचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामाबद्दल माहिती व्हावी यासाठी त्यांना या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारी रेझिंग डेचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामाबद्दल माहिती व्हावी, पोलीस काम कसं करतात, अडचणी आल्यानंतर काय करावं, काय करू नये याबाबत देखील माहिती विविध स्टॉलवरून देण्यात आली. पोलीस खात्यातील श्वान कसे कामं करतात याबाबतचं प्रात्यक्षिक देखील देण्यात आलं. रेझिंग डेच्या निमित्तानं विविध शाळेतील विद्यार्थी पोलीस मुख्यालय मैदानावर हजर झाले होते. रिफ्युजिंग फूड म्हणून हे येऊन शिकवला जातो. हँडलर शॉनना स्टे करा आणि बाजूला हे बघा, हँडलरने त्यांना आदेश दिला की कोणत्याही इस्माच्या हातचं खायचं नाही. त्याच प्रकारे शॉन फॉलो केल. त्यांना ट्वीट करायला सांगा. जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त करणं म्हणजे सौ चूहे खाकर बिल्ली चली हचको अशी खरमरी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. रामायणातील अरण्यकांडामधील 9वा श्लोक अमोल मिटकरी यांनी वाचून दाखवत राम आणि लक्ष्मण फळं आणि कंदमुळंच खात असल्याचं सांगितलं. या प्रकरणी संजय राऊत गप्प आहेत तर सुप्रियाताई यांनी हात झटकले आहेत अशी टीकाही मिटकरी यांनी यावेळी केली. नाही, माफी नाही मागितली त्यांनी. ते प्रचंड उन्मत्तपणाने बोलले. जे बोलायचं आहे ते त्यांनी खेद व्यक्त केला आहे. खेद व्यक्त करणं वेगळं असतं आणि माफी मागणं वेगळं असतं.
शेवटी राम भक्तांच्या भावना दुखावल्यात का, तर हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे उदाहरणं दिलेत ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकांडमधला 9वा सर्ग असा सांगतो, फलमूला शनो दांतो तापसो ब्रह्मचारिणो पत्रो दशरथ स्यास्ता भ्रातरो राम लक्ष्मणो. याचा अर्थ असा आहे की फल और मूल ही उनका भोजन है. वे जितेंद्रियो म्हणजे जितेंद्र आवाड नाही, त्यातला जितेंद्र, इंद्रियावर ताबा असणारा, वो जितेंद्रियो तपस्वी और ब्रह्मचारी है. दोनों ही राजा दशरथ के पुत्र और आपस में भाई भाई है. उनके नाम राम और लक्ष्मण है. आणि ते फळ आणि कंदमुळच खात होते असं अरण्यकांड सांगत असताना चुकीच्या पद्धतीनं दाखला देत त्यांनी जो रामाबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे, प्रभू श्रीरामाबद्दल, ते चुकीचं आहे. आज त्याचा आगडोंब उसळलेला आहे. यावर संजय राऊत पण काही बोलायला तयार नाहीत. पवारसाहेब आता काय बोलतील मला माहीत नाही. सुप्रियाताईंनी हात झटकलेले आहेत. फक्त आपला शिर्डीचं शिबिर चर्चेत राहावं याकरता आव्हाडांनी हे त्या ठिकाणी वादग्रस्त विधान केलं आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटनं राज्यातील अनेक जिल्ह्यातील भागांमध्ये एंट्री केली आहे. यातच बुलढाणा शहरातील 48 वर्षीय आरोग्य कर्मचारी देखील बाधित असल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. बुलढाणा शहरातील 48 वर्षीय आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागातीलच कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. राज्यातील अनेक भागात दररोज नवे रुग्ण असल्याचं समोर येत आहे. तर बुलढाण्यात देखील आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाची लक्षणं जाणवल्यानं 48 वर्षीय कर्मचाऱ्यानं कोरोना रॅपिड टेस्ट केली. यात हा कर्मचारी पॉझिटिव्ह आला. कोरोना संसर्गित रुग्ण बुलढाणा शहराच्या चिखली मार्गावरील हाजी मलंग दर्ग्यामागे असलेल्या एका परिसरात राहतो. सध्या त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. तर आता जेएन व्हेरियंटच्या तपासणीसाठी नमुने पुण्याला पाठवले जाणार आहेत. तर नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केलं आहे. चिखली तालुक्यामध्ये एक संशयित रुग्ण आढळलेला आहे. त्याची रॅपिड टेस्ट झालेली आहे. त्याच्यात तो पॉझिटिव्ह आहे. त्याच्यासाठी त्यांना आपण RT-PCR करणार आहोत आणि नंतर त्याचं जिनोम सिक्वेन्ससाठी आपण पुण्याच्या लॅबोरेटरीला पाठवणार आहोत. सर्व आरोग्य यंत्रणा आज रोजी सज्ज आहे, सतर्क आहे, अलर्ट मोडवर आहे. आमच्याकडे एक कोविड हॉस्पिटल तुम्ही तयार करून ठेवलेलं आहे. त्यात 100 बेडची व्यवस्था झालेली आहे. सर्व दररोज टेस्टिंग जवळपास 500च्या सुमार ॲव्हरेज 500 टेस्टिंग होत आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच आज रोजी पॉझिटिव्ह निघालेला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील 8 वर्षाच्या मुलाच्या हत्येचं गूढ अखेर 16 दिवसांनी उकललं. मृताच्या अल्पवयीन चुलत भावानं किरकोळ कारणातून ही हत्या केली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 11 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर 30 डिसेंबर रोजी शेख अफानचा मृतदेह पिंजर बार्शी टाकळी रस्त्यावरील विहिरीत श्वानाच्या मदतीनं आढळला. मिळालेल्या अहवालानुसार हा खून असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. चिमुकल्याचा गळा आणि तोंड दाबून हत्या केल्याचं अहवालात समोर आलं आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची विचारपूस केली असता एका शेतातील बंद असलेल्या खोलीत आम्ही दोघं कबूतर पकडण्यासाठी गेलो होतो. शेख अफाच्या हातातून कबूतर निसटल्यामुळे मी रागाच्या भरात त्याला धक्का दिल्यानं तो तोल जाऊन लगतच्या विहिरीत पडल्याची कबुली अल्पवयीन आरोपीनं दिली आहे. समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला 30 जूनच्या मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला होता. या घटनेत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. समृद्धी महामार्गावरील त्या अपघातातील ट्रॅव्हल्स चालकासह बस मालकाच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. त्यामुळे यावर्षी मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावालगत झालेला अपघात समृद्धीवरील आजवरचा सर्वात भीषण अपघात ठरला होता. या प्रकरणी सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी नियमित आणि तांत्रिक तपास करून आरोपी बस चालक शेख दानिश शेख इस्राईल हा अपघातानंतर तुरुंगातच असल्यामुळे त्याच्या विरोधात 3 महिन्यातच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणं बंधनकारक होतं. यामुळे वेळेशी शर्यत करून त्यांनी तपास करून परिवहन विभाग प्रयोगशाळेचा अहवाल संकलित केले. यानंतर चालकाविरोधात सिंदखेड राजा न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आलं. बसच्या फरार मालक प्रगती दरणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. हे प्रकरण आता मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलंय. यामुळे 2024 मध्ये सुनावणी होऊन वारसांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै म्हणजे 30 जूनची रात्र आणि 1 जुलैची पहाट 2023ला एक ॲक्सिडेंट झाला होता. 25 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचं चार्जशीट
ड्रायव्हर आणि गाडीचा मालक यांच्या विरोधातलं चार्जशीट हे 2-3 महिन्यापूर्वीच दाखल झालेलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. बच्चू कडू थोडे जिद्दी पण कुटुंबाच्या शिस्तीत. बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांची अमरावतीत प्रतिक्रिया. बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून ते बाहेर जाणार हा अर्थ काढणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य. चांदूर बाजार तालुक्यातील रिद्धपूरमधील मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरू होणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. रिद्धपूर येथील थीम पार्कची पालकमंत्र्यांनी केली पाहणी. आणि रेल्वे विभागात सेल्फी पॉइंटवरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा. माहिती देणाऱ्या मुंबईतील अधिकाऱ्याची उचलबांगडी. कंत्राट देणाऱ्या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी. अमरावतीचे आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी मागितली होती माहिती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.